समागमे सर्व भावे हरी, भक्त समागमे सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व काम, साठविला हे हृदय संपुष्टी, बाहेर धाकोटी मूर्ती उभा, मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ, तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवून या काही न मागती, विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननीत पाणी मंडनम मंडनाना, तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदैय धबलहासं विठ्ठलं चिंतयामि, कलावज्ञे जीवोद्धरार्थावतारं, कलाकाङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं, खलानिश्यवादापनोदारदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं, सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं, सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं, नमामि गंगागिरियोगिराजं, तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदा अलंकृतं साधु संन्यासयोगं, मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नितिनं, नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपम, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वार करी संताच्या, 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 मस्तक हे पायावरी, या वार करी संताच्या, या वार करी संताच्या, या वार करी संतांच्या, वचन ऐका कमलापती, माझी रंगाची विनंती कर, रजोई कथे काळी, आपण असावे जबरी, वचन ऐका कमलापती, माझी रंगाची विनंती कर, रजोई कथे काळी, आपण असावे जबरी. समागमे सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व काम, साठविला हे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. अखिल कोट ब्रह्मांड नायक राजाधिराज पंढरीश पांडुरंग परमात्मा, मुक्त कैवल्य तिजुनिधी माऊली ज्ञानोबराया, जगद्गुरु तुकोबराया, आदिशक्ती मुक्ताई माता सद्गुरु गंगागिरीजी महाराज, सद्गुरु नारायणगिरीजी महाराज, माझे गुरुवर्य महंत धर्मरक्षक गुरुवर्य रामगिरीजी महाराज, महंत गुरुवर्य रामानंदगिरीजी महाराज यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग, जगद्गुरु मराठी मनावर अधिराज्य करणारा जगविख्यात साधू, इंद्रायणीच्या काठावर उठलेलं भक्तीचं वादळ, मानवतेचा महान नंदादीप, भागवत संप्रदायाच्या वटवृक्षाला लागलेलं एक गुंडस फळ आणि प्रगल्भ बुद्धिवंतांच्या बुद्धीला न उलगडणारं कोडं म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबराया. अभंग जगद्गुरु तुकोबरायाचा निवडलाय. जगद्गुरु तुकोबराया अभंगामध्ये प्रतिपादन करतात का भक्त समागमी सर्व भावे हरी. तो जगाचा मालक पांडुरंग परमात्मा इतका दयाळू, इतका कृपाळू आहे, सतत भक्ताच्या बरोबर राहतो आणि भक्ताचे सगळे कामं न सांगता करतो. भक्त समागमी सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व कामं.
साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकटी मूर्ती उभा. भक्त जर म्हणला ना देवा माझ्या हृदयामध्ये राहा, तो जगाचा मालक भक्ताच्या हृदयामध्ये राहतो. भक्त जर म्हणला ना देवा मूर्ती स्वरूपात तुम्ही समोर उभे राहा माझ्या, तो जगाचा मालक मूर्ती स्वरूपात उभा राहतो. पण तरी सुद्धा भक्त भगवंताकडे काहीच मागत नाही. उलट भगवान परमात्मा भक्ताच्या चेहऱ्याकडे बघत असतो. या अपेक्षेनं, या इच्छेनं, या आकांक्षेनं माझ्या भक्तानं माझ्याकडे काहीतरी मागावा, मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. तरी सुद्धा भक्त काहीच मागत नाही. मग चिंतिल्या रोकडे मनोरथ, रोकडे म्हणजे ताबडतोब तो भगवान परमात्मा ज्या भक्ताची इच्छा असेल ते ताबडतोब पूर्ण करतो. पण तरी सुद्धा भक्त भगवंताकडे काहीच मागत नाही. उलट भक्तच भगवंताच्या चरणी आपला जीवही समर्पित करतो आणि आपला भावही करतो. विठ्ठल विठ्ठल. श्री क्षेत्र गणेशवाडी भगवान गणरायाच्या या भूमीमध्ये झोळे गणेशवाडी या ठिकाणी सुंदर असं आयोजन, सुंदर असं नियोजन आपण अखंड हरिनाम सप्ताहाचं केलं. त्याबद्दल प्रथमतः सर्व गणेशवाडीकर सर्वांना धन्यवाद देतो. आणि त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळं तुमचं सर्वांचं दर्शन झालं. कारण मागच्याही वर्षी तारीख घेतली होती, पण आमच्या मुलाचं निधन झाल्यामुळं मला त्यावेळेस येणं शक्य झालं नाही. आणि यावेळेस आमचे मित्र असणारे आमचे भाऊ खर्डे त्यांनी मला फोन केला आहे, त्यांना धन्यवाद देतो. आणि या कार्यक्रमाकरता सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, मातावर्ग असेल, पुरुषवर्ग असेल, सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेष म्हणजे आज माझं भाग्य म्हणावं लागेल का काल ज्यांची कीर्तन सेवा होती तेच आज माझे गुरुबंधू, ज्येष्ठ गुरुबंधू असणारे माऊली काका गुंजाळसुद्धा उपस्थित आहेत. कारण ही त्यांची जन्मभूमी नाही का. कारण काकांचं इकडं आल्यावर मी बघितलं एक शेतकरी परिवारातील आहे, पण सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या सेवेमध्ये नित्य असतात. आजही गुरुवारी रामगिरीजी महाराजांचं कुठल्याही प्रकारचं काम असू, त्यांना रात्री 12 वाजता फोन येऊ महाराज बेटामध्ये हजर असतात काका. म्हणजे संतांच्या सानिध्यामध्ये राहणं काहीतरी पूर्वजन्मीची पुण्याई लागते. किंवा खऱ्या अर्थाने मी आईवडिलांना धन्यवाद देईल का, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक. म्हणून आजही गुरुवारी महाराजांचं कुठलंही काम असू, काकांना विचारल्याशिवाय ते काम होत नाही आजही ना बेटामध्ये. म्हणून तुमच्या या भूमीचं भाग्य म्हणावं लागेल का नवे नवे ज्यांनी माऊली काकांना जन्म दिला त्या मातापित्यांना मी नतमस्तक होतो का काकांसारखे रत्न या परिवाराला दिले. त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे गुरुवारी कल्याणजी महाराज पवार बाबासुद्धा उपस्थित आहेत. बाबांची पहिल्या दिवशी सेवा होती. कारण ते सुद्धा एक ज्येष्ठ म्हणजे आमच्या गुरुजींचे गुरुबंधू नाही का, तेव्हा आमचे गुरुजीच म्हणावं लागेल. म्हणून ते सुद्धा आज टाळ घेऊन उभे. हे खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचं वैभव म्हणावं लागेल. वारकरी संप्रदायामध्ये कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही. आजही महाराज टाळ घेऊन चाल मानतायत. ही खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाची नियमावली आहे. आणि वारकरी संप्रदायाचे जे आदर्श देणारे माणसं आजही वारकरी संप्रदायामध्ये आहेत. त्याचप्रमाणे माझ्याबरोबर आलेले माझे मित्र संतोषजी महाराज दीक्षित, ते सुद्धा आज आंधळ्याच्या टाळीत कावळा आहे नाही का. ते सुद्धा आज माझं भाग्य म्हणावं लागेल का योगा ते संध्याकाळी निवंत होते, म्हटले चला बाबा माझ्याबरोबर. ते सुद्धा आज उपस्थित झाले. ते एक महाराष्ट्रामधले नामवंत मृदंगाचार्य म्हणून संतोषजी महाराज आज उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपल्या गावातील सर्वच टाळकरी सर्वांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. सर्वच आता बाबांचं नाव नाही मला माहिती, बाळासाहेब महाराज खताळ, बाळासाहेब महाराज बाबासुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्यासुद्धा चिरी नतमस्तक होतो. माता वर्ग असेल, पुरुष वर्ग असेल, समोर जे आपली शूटिंग करत आहेत आमचे संतवाणी यूट्यूब चॅनल दादांना सुद्धा धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल. आणि ज्यांची सुंदर साऊंड सिस्टीम आहे, अर्चना स्पीकर डेकोरेट डेरेवाडी, तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. आवाज गोडे. विठ्ठल विठ्ठल. कारण सुंदर ह्या सप्ताहाचं आपण आयोजन करतायत, सुंदर असं नियोजन करतायत. कारण सप्ताह का करायचं माझा पहिला प्रश्न राहील. सप्ताह का करायचं त्याचं उत्तर राहील का आमच्या पुढच्या पिढीला चांगले संस्कार लागावं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. परमार्थ होईल हो, पण आमची येणारी पिढी तिला चांगले संस्कार लागले पाहिजेत. आम्ही सप्ताह करत असताना त्या अन्नदानाने ही भूमी पवित्र होत असते, त्या नामस्मरणाने हा परिसर पवित्र होत असतो. म्हणून आम्ही सप्ताह केला पाहिजे. आपल्या गावावरती गणरायाचे खऱ्या अर्थाने भगवंताचे उपकार आहे का सुंदर असं आपण या कार्यक्रमाचं आयोजन करता, सुंदर नियोजन करतायत. म्हणून खऱ्या अर्थाने तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. आम्ही सप्ताह केला पाहिजे. ज्या संतांनी आम्हाला जे विचार दिले त्या विचारावरती आम्ही चाललो पाहिजे.
कारण वारकरी संप्रदायामधील सगळे संत महात्मे होऊन गेले. या संत महात्म्याने आमच्यापर्यंत ही परंपरा आणली आणि ही पुढं नेण्याचं काम खऱ्या अर्थाने आमचं आहे, नाही का. म्हणून त्या संत महात्म्यांचे किती उपकार आहे आमच्यावरती. आमचा वारकरी संप्रदाय हा एका व्यक्तीच्या नावावर चालणारा संप्रदाय नाही, हा तत्वनिष्ठ संप्रदाय, व्यक्तिनिष्ठ नाही आहे. जे तत्व माझ्या माऊली ज्ञानोबारायांना सांगितले तेच तत्व आम्हाला जगद्गुरु तुकोबारायांना सांगितले, तेच तत्व गुरुनाम गुरु जोग महाराजांनी आम्हाला सांगितले, तेच तत्व सद्गुरू गंगागिरीजी महाराजांनी आम्हाला सांगितले, तेच तत्व सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांनी आम्हाला सांगितले आणि तेच तत्व आज सद्गुरू रामगिरीजी महाराज आम्हाला सांगतात. आमचा संत ते खऱ्या अर्थाने त्या संतांचे आमच्यावरती किती मोठे उपकार आहे. वारकरी संप्रदायाने जे आम्हाला दिलंय ना ते आतापर्यंत कोणी देऊ शकत नाही. आई वडिलांचे सुद्धा आमच्यावर एवढे उपकार नसतील एवढे उपकार ते संत महात्म्यांनी केले हो. कारण आतापर्यंत आम्ही प्रगतीवर प्रगती करत आलो, नाही का. मातीचे रस्ते होते, आज सिमेंटचे झाले, नाही का. घरात टी व्ही सेट आला, डायमंड सेट आला, आमचं सगळं सेट आहे. पण मात्र आमची माइंड अजून अपसेट आहे आणि ते सेट करण्याकरता हे 2 तासाचं ब्रेन वॉश सेंटर. किती गोड परंपरा हो संतांची. येथे ब्रेन वॉश करून दिला जातोय. म्हणजे कीर्तन परंपरा, प्रवचन परंपरा असेल. संतांच्या डोक्यामध्ये त्या काळामध्ये कोणते विचार आले असतील. आम्हाला इतकं मोलाचं मार्गदर्शन कीर्तनामध्येच मिळतंय. माणूस कीर्तनामध्येच शांत असतो, इतरत्र नाही. हीच जागा अशी का वारकरी संप्रदायाचा नेमच असा आहे बरं का. इकडं पंतप्रधान येऊ नाही तर साधा वारकरी येऊ, त्याला चटई बसण्याकरता असते. हे वारकरी संप्रदायाने दिलेली आम्हाला खऱ्या अर्थाने हे विचार आहे आणि त्या विचारावरती आम्ही चाललो पाहिजे. त्या काळामध्ये संत महात्मे सादर राहिले हो. सादर आणि मान संतांचं होतं. वाचस्पतीचे न पाडे सर्वज्ञता तरी जोडे, विडीये माझे दडे महिमे बेने, चातुर्य लपवी महत्व हरवी, पिशेपण मिरवी जगा माझे. वेड्यासारखे समाजामध्ये त्या काळामध्ये संत महात्मे राहायची. पण जे विचार संतांनी आम्हाला दिले ना ते विचार आतापर्यंत आम्हाला कोणी देऊ शकत नाही. आमचं भाग्य म्हणावं लागेल का सद्गुरू गंगाधरजी महाराजांसारखे सद्गुरू आम्हाला मिळाले हो. हे असो दिठी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुके, तो जीवची परी तुके महिषेशी. आम्ही साधारण जीव आहे पण शिवाच्या बरोबरीला जाण्याची ताकद माणसामध्ये निर्माण होत असते. खऱ्या अर्थाने सद्गुरूंच्या कृपादृष्टीमध्ये जी ताकद आहे. म्हणून जे संतांनी आम्हाला दिलं ते आतापर्यंत कोणीही देऊ शकत नाहीये. सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांना तुमच्या आमच्या डोळ्याने आम्ही बघितलेलं आहे, नाही का. त्या काळामध्ये महाराजांचं राहणीमान साधं होतं. संतांकडे जे असतं त्याला जिज्ञासा वैराग्य म्हणतात आणि तुमच्या आमच्याकडे जे असतं त्याला जी हासा वैराग्य म्हणतात, नाही का. जी हासा वैराग्य कशाला म्हणायचं, जोपर्यंत आम्ही कीर्तनामध्ये बसलेलो आहे तोपर्यंतची. घरी गेलो का जैसे थे त्याला म्हणतात जी हासा वैराग्य. पण जिज्ञासा वैराग्य म्हणजे चिरकाल टिकणारं असतं, ते संतांकडे असतं. समोर भोग पडलेले पण नाही भोगायचे. भोगतृत्व शक्ती सुद्धा आहे त्यांच्याकडे पण नाही भोगायची ताकद संतांकडे असते. विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगित ज्वाळ अग्नी दैसा, अग्नी दैसा, धडधडीत ज्वाळ अग्नी दैसा, अग्नी दैसा, विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित वैराग्याचे बळ. विवेकासहित वैराग्याचे बळ ते खऱ्या अर्थाने संतांकडे ते वैराग्य असते. म्हणून संतांकडे जे असतं त्याला जिज्ञासा वैराग्य म्हणतात. एकदा गुरुनाम गुरु जोग महाराज पुण्यामध्ये ज्ञानेश्वरीवरती प्रवचन देण्याकरता गेले. कारण जिज्ञासा वैराग्य काय असते तुम्हाला सांगतोय. आणि जोग महाराजांचं प्रवचन पुण्यामध्ये चालू आहे ज्ञानेश्वरीवरती. आणि प्रवचन चालू असताना त्यांच्या प्रवचनामध्ये लोकमान्य टिळक समोर येऊन बसले. कारण जोग महाराजांचा तेवढा अधिकार होता. लोकमान्य टिळकांसारखे माणसं त्या काळामध्ये त्यांना मानायची. कारण त्या काळामध्ये महाराज SP कॉलेजला प्राचार्य म्हणून होते जोग महाराज.
आणि ते जोग महाराज म्हणजे आज महाराष्ट्रभर जेवढे कीर्तनकार घडवले ना, खऱ्या अर्थाने जोग महाराजांची कृपा आहे. बरोबर. आणि त्या जोग महाराजांचे सद्गुरू म्हणजे सद्गुरू गंगागिरीजी महाराज त्यांचे सद्गुरू आहे. साधं भाग्य आहे का आपलं का? बरोबर. आपण ज्या परंपरेत जन्माला आलो ती परंपरा म्हणजे महाराष्ट्रामधली नंबर 1ची परंपरा आहे सद्गुरू गंगागिरीजी महाराज. वा. सद्गुरू गंगागिरीजी महाराज जोग महाराजांचे गुरु आहे. आणि जोग महाराज पुण्यामध्ये ज्ञानेश्वरीवरती प्रवचन देण्याकरता गेले. लोकमान्य टिळक समोर बसलेले, पण त्या ठिकाणी एक श्रीमंत व्यक्ती आला आणि त्या श्रीमंत व्यक्तीनं बघितलं का मी 1 तासापासून बघतोय जोग महाराजांच्या प्रवचनामध्ये लोकमान्य टिळक येऊन बसलेले, पण लोकमान्य टिळकांना माझ्या बंगल्यावरती मी कित्येक वेळेस बोलवलं, एकदाही लोकमान्य टिळक माझ्या बंगल्यावरती आले नाही. त्यांना डोकं वापरलं. आपण जर जोग महाराजांना आपल्या बंगल्यावरती जर घेऊन गेलो तर लोकमान्य टिळक त्यांच्या पाठोपाठ येतील बरोबर. आणि मग तो जोग महाराजांकडे गेला आणि जोग महाराजांना म्हटलं, जोग महाराज उद्यापासून तुम्ही माझ्या बंगल्यावरती प्रवचन देण्याकरता या. महाराज म्हणले जमणार नाही, हे मंदिर म्हणजे माझं व्यासपीठ आहे म्हणले. हा श्रुतवर्ग तुझ्या बंगल्यावर कसा येईल? तो आणि महाराज सगळी व्यवस्था करून ठेवतोय, मंडप काय स्पीकर असेल सगळं करून ठेवतो महाराज. महाराज म्हणले जमणार नाही, मी येऊ शकत नाही. श्रीमंत होता तो, म्हटला महाराज 1 प्रवचन जर तुम्ही माझ्या बंगल्यावर केलं तर 1 पोतं पैसे देईन. म्हटलं पोतं कळतं ना तुम्हाला? 1 पोतं पैसे देईन म्हटलं. महाराज म्हणले जमणार नाही, मी येणार नाही. पुन्हा म्हटलं महाराज विचार करा बरं का, 2 प्रवचन केले तर 2 पोते पैसे देईन. महाराज म्हणे जमणार नाही, मी येणार नाही. पुन्हा जाता जाता महाराजांना म्हटलं महाराज विचार करा, अख्ख्या पंचकृषीमध्ये पोतवर पैसे देणारा महाराज मी एकटा पट्ट्या आहे बरं का महाराज. महाराज म्हटले जा जा, अख्ख्या पंचकृषीमध्ये पोतवर पैसे देणारा तू एकटा पट्ट्या आहे, पण अख्खा भारत फिरून ये, तुझ्या पोतवर पैशाला लाट मारणारा मी सुद्धा एकटा पट्ट्या आहे म्हणजे. ही ताकद खऱ्या अर्थाने संतांची असते. समोर भोग पडले पण नाही भोगायचे. गुरुनाम गुरु जोग महाराजांची ताकद होती आणि संतांनी त्या काळामध्ये ते जोपासलं म्हणून आज आम्ही परमार्थ व्यवस्थित करतोय. विठ्ठल विठ्ठल. खऱ्या अर्थाने संतांचा त्याग होता म्हणून आम्ही 20-20 लाखाच्या गाड्या वापरतो बाबा. खरं आहे का नाही? संतांचे उपकार आमच्यावरती, आमच्या महाराष्ट्रावरती खऱ्या अर्थाने संतांचे उपकार आहे. आमच्या देशाला देवभूमी म्हटलेलं आहे, पण आमच्या महाराष्ट्राला संतभूमी का म्हटलं? जेवढे संत या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले ना, एवढे संत आतापर्यंत कुठेही जन्माला आले. कारण आमच्या महाराष्ट्रामध्ये जर संत जन्माला आले नसते ना, तर आमच्या महाराष्ट्राचा बिहार किंवा पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता. ही ताकद त्या संतांची, म्हणून आज कुठंतरी आम्ही व्यवस्थित परमार्थ करतोय. आणि त्या संत महात्म्याने आम्हाला भगवंताची ओळख करून दिली. भगवान परमात्मा काय असतोय, जगाचा मालकाला काय आवडतं काय आवडत नाही, भगवंताने आम्हाला खऱ्या अर्थाने संतांनी आम्हाला त्यांची ओळख करून दिली. मग भगवंताला काय आवडतो? त्या भगवंताला फक्त भाव आवडत असतो, दुसरं काही आवडत नाही. अंतःकरणामध्ये जर भाव असेल ना तरच त्या भगवंतापर्यंत पोहोचतोय. तो भगवान परमात्मा आपल्याला पावत असतोय. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. दादा थोडा डिले दे, मला आवाज लॉक होतोय. विठ्ठल विठ्ठल ज्या भगवान परमात्म्याची आम्हाला भक्ती करायची, मग त्या भगवंताला काय आवडतं काय आवडत नाही आम्ही याचा विचार केला पाहिजे. नो केला नाही पाहिजे का? कारण पती पत्नीचा संसार असतो बघा. दोघांचा संसार जर व्यवस्थित व्हायचा असेल तर पतीला माहीत पाहिजे माझ्या पत्नीला काय आवडतं, नाही का? पत्नीला माहीत पाहिजे माझ्या पतीला काय आवडतं. एकमेकाची आवड निवड जर माहीत नसेल तर भांडणं होतील नाही का? होतील का? नाही होणारच ना. म्हणून एकमेकाची आवड निवड माहीत पाहिजे. तसं भगवंताला काय आवडतं याचा विचार आम्ही करायला पाहिजे. माझ्या जगाच्या मालकाला काय आवडतं? त्या भगवंताला फक्त भाव आवडत असतं. पत्रम पुष्पम फलम तोयम योगी भक्त्या. देवा कारणे भावत अस्मात्, देवा कारणे भावत अस्मात्. द्यावे न लगे पारसेवित, द्यावे न लगे पारसेवित. झाले एक चित्त तरी भावूत, एवढ्या साठी नका करू वात हातगा. झाले एक चित्त तरी भावूत, एवढ्यासाठी नका करू वात हात. देवा कारणे भावत अस्मात्, द्यावे न लगे फारसवित. धन लागत नाही देवाला, फक्त अंतःकरणामध्ये भाव लागतोय. आम्ही आयुष्यभर परमार्थ करतोय नाही का?
आयुष्यभर परमार्थ करतोय, रात्रभर भजन करतोय, पण अंतकरणामध्ये जर भाव नसेल ना, केलेलं भजन भगवंतापर्यंत कधीच पोहोचणार नाही. आयुष्यभर परमार्थ करतोय. कारण माऊली ज्ञानोबा राय ना सुंदर एक उदाहरण सांगितलं. माऊली ज्ञानोबा राय म्हणतात, चैत्र महिन्यामध्ये महिला वर्ग काय करतात, मूग हरभरे भिजू घालतात. तुमच्याकडे घालतात ना रात्रीच्या वेळेस, उन्हाळ्यात रात्रीच्या वेळेस मूग हरभरे भिजू घालतात. पण ज्या वेळेस पहाटी पाण्यातून उठून ते काढले जातात ना, त्याच्यातले 10% बाजार कुचरा असतात. रात्रभर पाण्यात राहतो, कुचरा असतो. तसं आयुष्यभर परमार्थ करतो, दुसऱ्याचे बांध करतो, म्हणजे कुचरच म्हणावं लागेल. माऊली ज्ञानोबा राय म्हणतात, शुद्ध भावी विनाची भक्ती तेसी दांबिक चान निश्चिंती, अपक्वाची राहे प्राप्ती काकर जात मुगाची म्हटली. कुचर जात मुगाची माऊली ज्ञानोबा राय म्हणतात. म्हणजे आयुष्यभर आम्ही परमार्थ करतोय, पण अंतकरणामध्ये जर भाव नसेल ना, केलेलं भजन भगवंतापर्यंत कधीच पोचत नाही. विठ्ठल विठ्ठल. आमचे गुरुवारी स्वामी रामानंद गिरीजी महाराज एक उदाहरण सांगायचे. महाराज सांगायचे, मी जर गावाकडे गेलो ना म्हटले परभणीला, तर महाराज सांगायचे, विठ्ठल विठ्ठल महाराज सांगायचे, मी गावाकडे जर गेलो तर आमच्या गावामध्ये एक दुकानदार होता म्हटले, माळकरी माणूस होता म्हटले महाराज. पण मी त्यांच्या दुकानामध्ये जर जाऊन बसलो ना, पण त्यांच्याकडे एक माळ होती म्हटले, टपुऱ्या मनीची, अशी मोठ्या मोठ्या मनीची माळ होती, आणि ते दुकानदार माळ जपत बसायचे म्हटले. एक दिवस महाराज म्हटले, त्यांच्या शेजारी मी जाऊन बसलो दुकानमध्ये, आमच्या दोघांच्या गप्पा चालू होत्या. त्यांचंही माळ जपायचं काम चालू होतं, आणि माळ जपत असताना तेवढ्यात काय झालं, किराणा दुकान असल्या कारणाने दुकानामध्ये उंदरं भरपूर होते. एक डब्याच्या आडून उंदीर बाहेर आला म्हणले महाराजाच्या समोर. उंदीर आला आणि ह्या दुकानदाराकडे त्या उंदराला फेकून आणण्याकरता हातात दुसरं काहीच नव्हतं. ती माळ होती टपुऱ्यामध्ये, तीच फेकून आणली म्हणले उंदराला. माळ तुटली, उंदीर पळून गेला. याला कुठं भक्ती म्हणते का? अशानं भक्ती होईल का? दिवसभर जरी माळ जपत असला, पण अंतकरणामध्ये भगवंताविषयी जर भाव नसेल ना, केलेली भक्ती भगवंतापर्यंत पोहोचत नाहीये. संसारामध्ये कृती लागत असती आणि परमार्थामध्ये वृत्ती लागत असती, नाही का? कपड्यावरती परमार्थ नाहीये. संसारामध्ये जर कृती नाही केली ना, आम्ही तर आमचा संसार धडाचा होणार नाही. एखादा पाहुणा तुमच्या दरवाजा समोर आला आणि त्या पाहुण्याला तुम्ही नुसतं म्हणायचं, पाहुणे तुमच्यावरती आमचं खूप प्रेम आहे, पाहुण्याला घरात बोलवायचं नाही, चहा द्यायचा नाही, नाश्ता द्यायचं नाही, आणि नुसतं म्हणायचं की तुमच्यावरती आमचं खूप प्रेम आहे. राहील पाहुणा काय म्हणून, तुमच्या प्रेमाला काही कडी लावायची नाही का? म्हणजे कृती आम्हाला संसारामध्ये करावं लागणार आहे. पाहुण्याला घरात बोलावं लागेल, चहा द्यावा लागेल, नाश्ता द्यावा लागेल, तेव्हा पाहुणा प्रसन्न होईल. तसं परमार्थ नाही, परमार्थ वृत्ती त्या भगवंताच्या ठिकाणी लागत असतात. आमची जनाबाई किती वर्षाची हो? 10 वर्षाची जनाबाई. अंतकरणामध्ये त्या भगवंताविषयी भाव होता. कधी माझ्या जगाच्या मालकाला मी भेटेल, कधी पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेणं, असं आमच्या जनाबाईला वाटायचं. पण आई वारून 5 वर्ष झाली आमच्या जनाबाईच्या. दरवाजामध्ये जनाबाई उभे, सगळे लोक पंढरपूरला निघाले. आणि पंढरपूरला निघाल्याबरोबर त्या मुलांना शांत बसवा, जरा खाली बसवा त्यांना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जनाबाई बापाला म्हटली, बाबा हे लोक कुठे चालले? आणि जनाबाईचा बाप म्हटलं, पुरी सगळे पंढरपूरला चालले. जनाबाई म्हटली, बाबा मला सुद्धा पंढरपूरला जायचंय, मला घेऊन चला. बाबांनी वळकुटी घेतली, जनाबाई बरोबर पंढरपुरामध्ये गेले. आणि तिथं गेल्याबरोबर आमच्या जनाबाईंना पांडुरंग परमात्म्याचं बारीनं दर्शन घेतलं. जगाच्या मालकाला आमच्या जनाबाईनं बघितलं, भगवंताचं गोजीरवाने रूप जनाबाईनं बघितलं. आणि त्या पांडुरंग परमात्म्याला जनाबाईनं हृदयामध्ये साठवलं, हृदय बंदिकान केलं. आता विठ्ठल कोंडीला जगाच्या मालकाला हृदयामध्ये साठवल्याबरोबर बापाला म्हणू लागली, बाबा आता मला घरी नाही यायचं, मग मला इथंच पांडुरंग परमात्म्याजवळ राहायचंय. बाप म्हणला, पुरी 10 वर्षाची कशी राहणार एकटी? पण जाता जाता बापाने एक बरं केलं, आमच्या जनाबाईचा हात नामदेव महाराजांच्या हातामध्ये दिला आणि बाप गावी निघून गेला. नामदेव महाराजांचं भजन चालू आहे, कोणीतरी छोटी मुलगी हातामध्ये दिसतीये. भजन झाल्यावरती लक्षात आलं नामदेव महाराजांच्या, आणि विचारलं, पुरी तुझं नाव काय? जनाबाई म्हटली, माझं जनाबाई नाव आहे. सर्व हकीकत सांगितली आणि नामदेव महाराज जनाबाईला आपल्या घरी घेऊन गेले. रात्रीचं भोजन जनाबाईनं केलं, सकाळी मंदिराकडे निघणार तेवढ्यात घरातून आवाज आला, जना अगं दळण दळावं लागणार आहे, धुणं धुवायला गेलं, भांडे घासावे लागतील. आणि आमच्या जनाबाईला दिवसभर सगळं काम जायचं, कारण दुसऱ्याच्या घरात राहायचंय. पण काम करत असताना आमच्या जनाबाईच्या अंतकरणामध्ये भगवंताविषयी भाव होता. सतत मुखातून रामकृष्ण हरी चालत असायचं, सतत त्या भगवंताचं भजन चालू असायचं.
आणि त्या भजनाची ताकद एवढी तयार झाली, जगाच्या मालकानं येवा आमच्या जनाबाईला दळू लागावं. किती ताकद मोठी आहे. आजही आमच्या माता वर्गांना मी नेहमी विनंती करत असतो, आम्ही जो सकाळी सकाळी स्वयंपाक बनवतो का, तो स्वयंपाक करत असताना मुखाने रामकृष्ण हरी म्हणत चला, विठ्ठल विठ्ठल म्हणत चला. कारण तो स्वयंपाक करत असताना आम्ही जर मुखाने नामस्मरण केलं ना, ते अन्न नाही तयार होतो, प्रसाद तयार होत असतो. पवित्र ते अन्न हरी चिंतन भोजन, हरी चिंतन भोजन, हरी चिंतन भोजन. पवित्र ते अन्न हरी चिंतन भोजन, हरी चिंतन भोजन, हरी चिंतन पवित्र ते अन्न हरिचिंतन भोजन. म्हणून अखंड आम्ही नामस्मरण त्या काळामध्ये केलं. स्वयंपाक करत असताना अखंड मुखाने नामस्मरण करा. ते अन्न तयार नाही, तो प्रसाद तयार होतो. आणि तो प्रसाद जर आम्ही सेवन केला ना, तर आमची बुद्धी कधीच भ्रष्ट होऊन जाणार. एवढी ताकद आहे त्या प्रसादामध्ये. सप्ताहाचा आम्ही का प्रसाद म्हणतो, कारण सप्ताहाचा स्वयंपाक चालू असताना इकडे नामस्मरण चालू असतं, म्हणून त्याला प्रसाद होतोय. मग आमच्या घरामध्ये सुद्धा आम्ही प्रसाद तयार करू शकतोय ना. अखंड नामस्मरण केलंय, अखंड चिंतन केलं, तर केलेला स्वयंपाक हा प्रसाद तयार होईल. पण आमच्या महिला मंडळचं असतं कुकर लावून द्यायचं आणि बसायचं 200 स्टेटस पाच बाबा नाही का, मोबाईल बघत बसायचं. म्हणून अखंड चिंतन करा, अखंड नामस्मरण करा. आमच्या जनाबाईची ताकद एवढी तयार झाली, जगाच्या मालकानं यावा आणि दळण दळू लागावं जनाबाईला. आमच्या जनाबाईच्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होते, एवढी ताकद होती त्या नामस्मरणामध्ये. एकदा जनाबाई वाळवंटामध्ये गौऱ्या वेचण्याकरता गेली. तिथं गेल्यावर काही बायांनी ते जनाबाईच्या गौऱ्या हिसकावून घेतल्या. जनाबाई रडायला लागली. तेवढ्यात कबीरदासजी महाराज त्याच वाळवंटामध्ये आलेले होते. त्यांनी बघितलं एक छोटीशी मुलगी रडण्याचा आवाज येतोय, म्हणून कबीरदासजी महाराज त्या जनाबाईकडे गेले. म्हणले, पुरी काय झालं रडायला? जनाबाई म्हणली, माझ्या गौऱ्या या बायांनी चोरून घेतल्या महाराज. कबीरदासजी महाराज म्हणले, पुरी असं बोलू नये, तुझ्या गौऱ्यावरती काही नाव लिहिलंय का ते तुझ्या गौऱ्या चोरून घेतल्या? जनाबाई म्हणली, महाराज माझं नाव नाही लिहिलं, पण माझ्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतायत ना. कबीरदासजी महाराजांना आश्चर्यचकित झाले. गौरी उचलली कानाला लावली, तिच्यातून आवाज येत होता विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि मग कबीरदासजी महाराज म्हणले, पुरी तुझं नाव काय? जनाबाई म्हणली, माझं नाव आहे दासी जनी. कोणाची दासी आहे तू पुरी? तू मी नामदेव महाराजांची दासी आहे महाराज. कबीरदासजी महाराज म्हटले, पुरी तू दासी नाहीये, जनी जनी तू सबको को, तू नामदेव की दासी. ए बंदा कबीरा तुझे काही, तू संतन की काशी आहे पुरी. अशी जनाबाईचा अधिकार होता. आमच्या जनाबाईचा परमार्थ म्हणजे वृत्तीचा परमार्थ होता. जगाच्या मालकाने यावा, स्वतः दळण दळू लागावा. जगद्गुरु तुकोबाराय तेच सांगतात का माझा भगवान परमात्मा इतका दयाळू आहे, इतका कृपाळू आहे, भक्ताच्या बरोबर राहतो आणि भक्ताचे सगळे काम न सांगता करतो. अभंगाचं पहिलं चरण. भक्त समागमे सर्व भावे हारी, भक्त समागमे सर्व भावे हारी, भक्त समागमे सर्व भावे हारी. ओ भक्त समागमे सर्व भावे हारी, सर्व काम करी, सर्व काम करी, न सांगत साठविला हृदय संपुष्टी, साठविला हृदय संपुष्टी. सर्व कामे करी, सर्व कामे करी, न सांगता साठविला हृदय संपुष्टी, साठविला हृदय संपुष्टी. भक्त समागमे सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व काम. तो जगाचा मालक इतका दयाळू आहे, इतका कृपाळू आहे, सतत भक्ताच्या बरोबर राहतो आणि भक्ताचे सगळे काम न सांगतात. संतांचं आणि देवाचं किती शक्यतो आहे. नाथबाबाच्या घरी 36 वर्षे कावडीनं पाणी व्हायला होते जगाच्या मालकाने. तो भगवान परमात्मा इतका दयाळू, फक्त अखंड आम्ही त्याचं चिंतन केलं पाहिजे, अखंड भजन त्याचं आमच्या आयुष्यामध्ये केलं पाहिजे. कारण आमच्याबरोबर धन दौलत येणार नाही, आमच्याबरोबर केलेलं भगवंताचं भजन आणि केलेलं त्याचं नामस्मरण आणि केलेले चांगले कर्मच येणार आहे, दुसरं काही येणार नाही. म्हणून जीवनामध्ये माणसाने चांगले कर्म आणि आयुष्यभर भगवंताचं भजन केलं पाहिजे. कारण ज्याला दुःखाची जाणीव असते ना, त्याला सुखाची किंमत असते. आपण जे दिवस काढले त्याची नेहमी माणसांना जाणीव ठेवली पाहिजे. सुंदर चेहरा म्हातारा होतोय,
बलाढ्य शरीर गळून पडतं, सत्ता संपत्ती पद अधिकार हे सुद्धा एक दिवस काळाच्या ओघात निघून जाणार आहे. खाली राहणारे तू फक्त आपण केलेला परमार्थ आणि केलेले चांगले कर्मच आमच्या बरोबर येणार आहे. दुसरं जीवनात काही बरोबर येणार नाही. चांगलं व्यक्तिमत्व जन्म घेत नसतं, ते निर्माण करावं लागत असतं. आपल्यासोबत दुसऱ्याचंही भलं व्हावा अशी ज्याची मानसिकता असते ना, त्यांना आयुष्यात काही कमी पडत नाही. धर्माची गद्दारी, कार्यात बेईमानी, वागण्यात लाचारी आणि बोलण्यात जी माणसाला बडी करतात ते आयुष्यात सुखी होत नाही. म्हणून धर्माची सुद्धा गद्दारी आम्ही कधी केली नाही पाहिजे. कारण जीवन जगत असताना, परमार्थ करत असताना दुसऱ्याचं वाटोळं नाही केलं पाहिजे. कारण जो इतरांचं वाईट करतो ना, स्वतःला वाचवण्यात कमी पडतो. जो दुसऱ्याचं चांगलं करतोय ना, तो स्वतः कधी संपत नाही. दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा आपण चांगल्या वाट्याला लागा. दुसऱ्याला वाट दाखवण्यापेक्षा वाट दाखवण्याचं कार्य करा. माणसाचा दर्जा श्रीमंतीवरून ठरत नसतो, विचारावरून ठरत असतो. चांगला माणूस बना. शेवटी हिशोब धर्माचा नाही, कर्माचा होत असतो. एवढं लक्षात ठेवा. आम्ही काय कर्म केले एवढं भगवंत आम्हाला पहिल्यांदा विचारणार आहे. म्हणून जो इतरांचं वाईट करतो ना, स्वतःला वाचवण्यात कमी पडतो. रामायणामधली कैकेयी आठवा बरं महिला वर्ग. कैकेयी माहिती ना तुम्हाला? काय साध्य केलं होतं कैकेयीने तिच्या जीवनात? कैकेयीला काय साध्य करता आलं? अयोध्याची राणी होती, पण भगवान श्रीरामचंद्र प्रभूंना वनवासाला पाठवलं. काही गरज होती का? स्वतःच्या मुलाला भरताला गादी मागितली इथपर्यंत बरोबर होतं तिचं, पण रामाला वनवासाला पाठवायची काही गरज होती का कैकेयीला? वाटोळं कोणाचं झालं? राम वनवासाला निघून गेले, शेवटी कैकेयीलाच वैधव्य आलं ना. दशरथ राजा पुत्र योगामध्ये मरण पावले. ज्या मुलाकरता अयोध्याची गादी मागितली तो मुलगा म्हटला, आई तुला आयुष्यात आई म्हणणार नाही. किती वाईट वाटलं असेल तिला? अहो विचार करा, राम 14 वर्षांनी पुन्हा अयोध्येमध्ये आले, पण ती कैकेयी एवढी बदनाम झाली, एवढी बदनाम झाली. आजही आमच्या मुलीचं नाव कोणी कैकेयी ठेवतंय का? ऐकलंय कुठं? ऐकलं का कोणी? नाही. का? जो इतरांचं वाईट करतो ना, तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो. विठ्ठल विठ्ठल. दुसऱ्याचं वाईट करू नका. एखाद्याने तुम्हाला त्रास दिलाय ना, दुःख दिलंय ना, तुम्ही का दुसरे कर्म करता? त्यांनी कर्म केले ना, त्याचे कर्म व्याजासह भगवंत त्याचा बदला घेणार आहे. आपण दुसरे कर्म करू नका. आपल्याला वाटत असेल आपल्याला कोणी बघत नाही, पण आमच्या कर्माला 13 साक्षीदार आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, तुमची बुद्धी, अहंकार, चंद्र, सूर्य, तारे, या दिशा, हृदयामध्ये असलेला परमात्मा. किती डिलीट करा, मग किती पुरावे नष्ट करा, कार्यक्रम सुटत नाही. या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात आम्हाला भोगावाच लागणार. म्हणून जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळत असेल ना, तिचा कधीच तिरस्कार करू नका. कारण ती व्यक्ती तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. कोणी कसाही असो, त्याच्याशी इतकं चांगलं वागा की वाईटातल्या वाईट माणसाला सुद्धा तुमची कॉफी करण्याची इच्छा झाली पाहिजे. दुसऱ्याचं सुख पाहण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असते ना, त्याची प्रगती साक्षात भगवंत सुद्धा थांबू शकत नाही. आम्ही तर माणसं आहोत ना. म्हणून जीवनामध्ये संकट माणसावरती येत असतात, निंदक भरपूर असतात, पण त्याचा कधीच विचार करायचा नाही. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य तुम्हाला सांगतोय. स्वामी विवेकानंद म्हणतात, ज्याच्या जीवनामध्ये दररोज काहीतरी अडचणी, दररोज काहीतरी संकट आहे, दररोज कोणीतरी निंदक आहे, दररोज कोणीतरी विरोधक आहे, त्यांना समजायचं का आपण योग्य रस्त्याने प्रवास करतोय काका. आणि ज्याच्या जीवनामध्ये संकट नाही, अडचणी नाही, निंदक नाही, त्यांना समजायचं का आपण चुकीच्या रस्त्याने प्रवास करतोय. पण लोक काय म्हणतील याच्याकडे लक्ष देऊ नका. कारण समाज असा आहे बरं का, समाजामध्ये काही माणसं सांभाळावं लागतात काका, काही माणसांपासून सांभाळून राहावं लागतं. ही परिस्थिती आहे. आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची काहीच किंमत नसते. त्याचप्रमाणे विश्वासघातकी माणसाला चांगल्या माणसाची काही किंमत नसते. समाज असा आहे, पिरू विकत घेत आणि गोडे का विचारतात, खाताना मात्र मीठ मिरची लावून खातात. ही समाजाची रीत आहे. समाज असा आहे, मेलेल्या माणसाला खांदा देणं पुण्य समजतात, मेलेल्या माणसाला खांदा देणं पुण्य समजतात, पण नियतीशी हातबल झालेल्या जिवंत माणसाला आधार देताना आम्ही 10 वेळेस विचार करतो. याची परिस्थिती. लोकांचा काय विचार करतात? लोकांचं काय टेन्शन घेतात? म्हणून लोकांचा अजिबात विचार करू नका. लोक असे, जोपर्यंत तुमची गरज असते ना, तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा गावभर साजरा केला जातो. आणि एकदा का गरज संपली, निंदीची खिरापत घरोघरी वाटली जाते. स्वतःचा दिवा त्याला वाचून विजलेला असतो, पण दुसऱ्याच्या दिव्यात तेल किती बघणारची संख्या जगात आज जास्त आहे. म्हणून परिस्थितीनुसार बदलणारी माणसं सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलावणारी माणसं सांभाळा. आयुष्यात अपेश पाहायला मिळणार नाही. आपलं आपलं चिंतन, आपलं आपलं भजन, लोक काय म्हणतील याचा विचारच करू नका. कारण समाजाचा असं आहे, पदरी अपेस आला का फारसा संबंध कुणी ठेवत नसतं. आणि यशस्वी झाला तर नसलेली नाती सुद्धा जवळ येत असतात काका, नाही का? कलेक्टर होऊ द्या बरं एखादा, ते म्हणतात नाही महाराज आमचा जवळचा पाहुणा आहे तो. आणि भिकारपती होऊ द्या बरं, ते म्हणतात महाराज त्याचा ना आमचा 10 पिढ्या संबंध आहे हो.
सक्का असला तरी ही समाजाची रीत येतं. लोकांचं टेन्शन घेऊ नका, लोक काय म्हणतील याचा अजिबात विचार करू नका. आपला आपला परमार्थ आपलं आपलं चिंतन करा. कारण संसार जर आम्हाला मोठा करायचा असेल तर आम्हाला 1-1 रुपया जोडावा लागतो, तेवढा काळ जाऊन द्यावा लागत असतो, तेव्हा आमचा संसार मोठा होतोय. परमार्थ सुद्धा तसाच या एकाएकी परमार्थ होत नाही. मग तिळे तिळे पुण्याचा पडे, तिळा पुण्याचा पडे, बहुता जन्मी जोडे, बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचसिया तुडे, समागम घडे संताचा, नाम तुझे वाचसिया तुडे, समागम घडे संताचा. तिळ पुण्य साचा पडे. कारण आम्हाला परमार्थ सुद्धा तसाच आहे. दररोज भगवंताचं चिंतन करावं लागणार आहे, दररोज नामस्मरण घ्यावं लागणार, त्यावेळेस आम्हाला संतांची भेट होणार आहे. एकाएकी परमार्थ नाही होतो. आज माळ घातली, सकाळी गंध लावला आणि सकाळी सकाळी घराच्या बाहेर येऊन बघतोय जगद्गुरु तुकोबारासारखा आपल्याला विमान न्यायला येईल खाऊ येणारच नाही. तेवढा काळ परमार्थामध्ये जाऊन द्यावा लागणार आहे, तेवढं आम्हाला चिंतन करावं लागणार आहे. माऊली ज्ञानोबा म्हणतात ना, हळूहळू ढाळे ढाळे की तू केने केवळ त्या मार्गीची निबळे निश्चिंत टाकली. आम्हाला आमच्या ध्येयापर्यंत जायचं आहे ना, मग तिथपर्यंत जाण्यासाठी आम्हाला हळूहळू तिथपर्यंत जावं लागणार आहे. कासवाच्या गतीनं कोणा रोज संसारामध्ये थोडी थोडी प्रगती करा. खूप सशी येतील आडवी, बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवा. तुमच्यावर भुकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला थांबून दगड मारण्यापेक्षा बिस्किट जवळ बाळकांना पुढे चालत राहा ना, नाही का? तुम्हाला जर तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका. कदाचित डोळ्यात जर अश्रू आले ना, ते अश्रू पुसायला किती जण धावून जातात तेवढे पहिले मोजा. विठाला विठाला भगवंताचं अखंड चिंतन करा. कारण ते भगवान परमात्मा इतका दयाळू, इतका कृपाळू, त्याचं जर आम्ही चिंतन केलं तर सगळे कामं करतो. संतांचं आणि देवाचं किती शक्यतो होतो. तो भगवान परमात्मा इतका दयाळू आहे. आमच्या संतांच्या घरी सगळे कामं करू लागायचं. सज्जन कसयास विकू लागे मास, माळ्या सावत्यास कृपू लागे, भक्त समागमी सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम. साधवया भक्ती काज नाही लाज धरीत, कुठल्याही प्रकारची तो लाज बाळगत नाही. कारण जगाचा मालक इतका दयाळू, इतका कृपाळू. माझ्या नामदेव महाराजांबरोबर सतत असायचे भगवंत. पण एवढी ताकद तयार झाली नामदेव महाराजांची का भगवान परमात्म्याने स्वतः नामदेव महाराजांना स्वतःच्या जागेवरती उभं केलं. किती मोठी ताकद आहे. संतांची ताकद बघा ना, एवढं शक्यतो होतं. एकदा काय झालं, नामदेव महाराजांची आई नामदेव महाराजांना म्हणली, रामा उद्या दिवाळीचा सण आहे म्हणली, आणि दिवाळीचे सण असल्या कारणाने सकाळी सकाळी चंद्रभागेवरती तू स्नानाला जाऊ नको, मी माझ्या हाताने तुला अभ्यंग स्नान घालणार आहे म्हणले. घरी जाऊ नको चंद्रभागेवरती. दिवाळीचा सण दुसऱ्या दिवशी होता. सकाळीच नामदेव महाराज पहाटे 3 वाजता उठले. पण लक्षात आलं का आईनं मला सांगितलं का आज दिवाळीचा सण आहे, माझ्या हाताने तुला अभ्यंग स्नान घालणार आहे, तू चंद्रभागेवरती स्नानाला जाऊ नको. पण तेवढ्यात नामदेव महाराजांच्या लक्षात आलो आपल्याला आई आपल्याला दिवाळीचं अभ्यंग स्नान घालणार आहे. पण पांडुरंग परमात्म्याला कुठं आई आहे म्हणली. म्हणून भगवंताचं ध्यान आलं, भगवंताकडे नामदेव महाराज गेले. पहाटेच गेले 3 वाजता मंदिरामध्ये गेले आणि गेल्याबरोबर भगवंताला उठवलं. उठा पांडुरंग, आता दर्शन द्या सकाळा. पांडुरंग परमात्मा उठले. म्हणले नामदेव महाराज इतक्या लवकर काय भानगडे, आज कशा करता आले. आणि मग नामदेव महाराज म्हटले, का हो देवा आज दिवाळीचा सण आहे म्हणले, माझी आईच्या हाताने मला अभ्यंग स्नान घालणार आहे. पण देवा एक तुम्हाला विचारू का. भगवंत म्हटले विचारा ना, काय नामदेवा. असं म्हटल्यावर नामदेव महाराज म्हटले, मला आई आहे पण देवा तुम्हाला आई आहे का हो. म्हणजे नामदेव महाराज जगाच्या आईलाच विचारतात, तुम्हाला आई आहे का. देवाला हसू आलं. भगवंत म्हटले नाही ना, मला आई नाही. मग देवा एक काम करू ना आपण, काय माझी आई तुम्हाला अभ्यंग स्नान घालील म्हणले, माझ्याबरोबर घरी चला. किती शक्यतो होतो. जगाच्या मालकाला नामदेव महाराज म्हणतात, देवा चला घरी आंघोळीला. भगवंत म्हटले नको नको नामा, आत्ता काकड्यावाली येतील नाही का, ते विचारतील देव कुठं आहे. इथं जर मी उभं दिसलो नाही तर तुझ्या घरी दिसलो तर तुला त्रास देतील लोक. नको म्हटले मी येत नाही. शेवटी नामदेव महाराज म्हटले देवा मग एक काम करू, काय मी तुमच्या जागेवरती उभं राहतो, तुम्ही घरी जा म्हटले आईच्या हाताने अभ्यंग स्नान करायला. हे शब्द नामदेव महाराज म्हटल्याबरोबर देवाला इतका आनंद झाला भगवंताला. भगवंतानी सिंहासनावरून खाली उडी मारली. इतका आनंद झाला जगाच्या मालकाला. स्वतःचे कपडे काढले, नामदेव महाराजांना परिधान केले. नामदेव महाराजांचे कपडे देवांना घातले आणि भगवान परमात्मा लांब जाऊन उभे राहिले. नामदेव महाराजाला कर कटेवरती ठेवायला लावले आणि त्या नामदेव महाराजांकडे बघत होते. देवाच्या डोळ्यात पाणी आलं, माझा नामा देवाच्या रूपामध्ये कसा दिसतोय.
ही ताकद आहे खऱ्या अर्थाने संतांची. देवाला इतका आनंद झाला, माझा नामदेव कसा देवाच्या रूपामध्ये दिसतोय. नामदेवाकडे पाहिलं, भगवंताच्या डोळ्याला पाणी आलं आणि भगवान परमात्मा घरी अभ्यंग स्नान करण्याकरता गेली. पण तेवढ्यात काय झालं, काकड्यावाले हजर झाले नाही का. आल्यावर नामदेव महाराज म्हणले, यांनी जर ओळखलं ना म्हणले आपले कपडे सुद्धा ठेवणार नाही अंगावरती. काकड्यावाल्यांचा काकडा झाला, ती निघून गेले. तेवढ्यात ते बडवे आले, 11 घागरी चंद्रभाग्याच्या पाण्याचे घेऊन आले. आता दिवाळीच्या सणाच्या वेळेस किती गरम पाणी असं आठवा. 11 घागरी पाण्याच्या आणल्या. नामदेव महाराजांचे कपडे काढण्यात आले आणि डोक्यावरती ते पाणी वाचायला सुरुवात केलं त्यांनी. नामदेव महाराजांच्या मुखातून विठ्ठल विठ्ठल येत नव्हतं, नामदेव महाराजांचे पाय विठ्ठल विठ्ठल म्हणत होते, एवढी थंडी त्यांना वाजली. आणि मग नामदेव महाराज देवाला म्हणू लागले, देवा किती त्रास सहन करतो रे देवा, 28 युग झाले तसा उभा येतोय. अरे कोणी किती त्रास तुला दिला असेल देवा, आतापर्यंत हे सगळं सहन केलं देवा. कोणी गरम पाणी टाकलं असेल तुझ्या डोक्यावरती, कोणी थंड पाणी टाकलं असेल. 1 तासापासून देवा मी उभा आहे, मला इथं उभं राहावा ना. किती त्रास सहन केला रे देवा तू. आणि तेवढ्यात सगळी आवरासावर झाली. आमच्या रुक्मिणी आई साहेब पंच आरती घेऊन समोर उभ्या राहिले. मग नामदेव महाराजांना मात्र दरदरूनच घाम आला. नामदेव महाराज म्हणले, आता आपल्याला कोणीच ओळखलं नाही आणि आता रुक्मिणी आई साहेब आपल्याला ओळखलं तर गावकरी आपल्याला कपडे काढून आणतील म्हणले, आता इथं आपलं काही खरं नाही. नामदेव महाराजांना भीती वाटायला लागली आणि नामदेव महाराजांनी जगाच्या मालकाचा धावा चालू केला. देवा लवकर या तुम्ही, देवा लवकर या. भगवंताच्या लक्षात आलं आणि भगवान परमात्मा नामदेव महाराजांजवळ आले. रुक्मिणी आई साहेबांनी तिलक केला. नामदेव महाराजांच्या चेहऱ्याकडे बघणार तेवढ्यात भगवंतांनी नामदेव महाराजांच्या